नमस्कार, मी कांचननी स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन यूएसए ह्या चॅनलवर। तर सध्या मी इंडियात आहे आणि आता बाप्पा पण गेले आणि आमची यूएसला जायची तयारी चालूच आहे। सध्या जातोय, शॉपिंग करतोय, पण प्रत्येक वेळी शूट करायला नाही जमत आहे, खूप घाई होते त्याच्यामुळे। तर आज मी तुम्हाला सासरचं घर जे आहे ते कसं आहे ते सो चला। आणि सुरुवात होते, हे एंट्रन्स आहे, हा आहे मंडप। कोकणामध्ये सगळ्यांच्या घराच्या बाहेर इथे तुळस असतात आणि जनरली सगळ्यांच्या घरी बाहेर तुळस वृंदावन असतं। तर हे आहे आमचं तुळशी वृंदावन। त्यानंतर ह्या मोठं असं फळं ज्याला बोलतात मालवणीमध्ये ते आहे, अंगण फळं मालवणीमध्ये बोलतात। त्यानंतर हे आहे स्विंग। त्यानंतर हा आहे माझं ज्या वर्षी लग्न झालेलं त्या वर्षी असं पूर्ण लॉन केलेलं होतं ह्या एरियामध्ये 2015 मध्ये, आणि ते सगळे मुंबईवरनं एम्प्लॉई वगैरे बोलवून सगळं केलेलं होतं। पण खूप वर्ष मेंटेनन्स केला, पण एवढं जमत नव्हतं नंतर मेंटेनन्स। तर गेल्या वर्षी सगळं लॉन काढलं आणि त्यानंतर ती बघू शकताय तिथे। तर मग इथे त्याने सावली पण येते आणि छान पण वाटतात, आणि ही कशी उंच होणार एकदम। आणि इथे त्याच्यानंतर ही सगळ्या प्रकारची फुलझाडं लावली आहेत, तिकडे पण फुलझाडच आहे। इथे पण ही सगळी फुलझाडच आहेत। इथे ही आमची कार उभी आहे। हे इथे सगळे माडांचं हे आहे, बाग आहे। हे पूर्ण सगळे पप्पांनी लावलेले माड आहेत, आणि तिथे विहीर पण आहे आमची। माड आहेत, केळी आहेत, त्याच्यानंतर हे सगळे आमचे स्वतःचे माड आहेत, आणि हे सगळं पप्पांनी केलेलं आहे, आणि पूर्ण त्याचा मेंटेनन्स पप्पा करतात, त्यांना खूप आवड आहे सगळ्याची। हा जो तिकडचा पूर्ण एरिया आहे घराच्या मागे, तिथे काजूची कलमं लावलेली आहे, छोटे काजूची कलमं लावलेली होती, आणि आता ती चालू झाली त्याला काजू यायला। त्यानंतर इथे चाफ्याचं झाड आहे, तिकडे अवकाडोचं पण झाड लावलेलं आहे, आणि हे सगळं इथे आई पप्पा करतात, क्वारंटाईन वगैरे करायचं, पण ते सगळं आई पप्पा करतात। आणि त्यानंतर आमची अजून एक तिकडे आंब्याची मोठी बाग आहे, अजून एक माडाची बाग आहे, आणि अजून एक काजूची बाग आहे। ते खूप मोठे आहेत, जमल्यास मी त्याचा व्हिडिओ करेन। माझ्याकडे एकच दिवस राहिला आहे, हे पण मी आता लास्टच्या दिवशी करते आहे। तर चला, आता माझं घर आतमध्ये कसं आहे आमचं घर ते दाखवतो। आमचं मांजर इथे बसलंय। हा आहे आमचा एंट्रन्स, इथे रोज रांगोळी काढतात थोडी तरी। हा आहे आमचा हॉल, इथे बाप्पा बसलेले। त्यानंतर हे आहे आमचं देवघर। असं शोकेस करून घेतलेलं होतं। तर हे आहे आमचं किचन मोठं आहे तसं आमचं, आणि गावी मोठं किचन लागतं। इथे कसं आता बनवून घेतलं, ह्या आधीच बनवून घेतलं इकडे काचेची। तर हे किचन आहे, इथे असे वॉर्डरोब बनवून घेतलेले आहे, आणि ह्या बेडरूम मधून इकडचा बाहेरचा व्ह्यू दिसतो पूर्ण। इथून आता मी विंडो नाही ओपन करत, पूर्ण असं। त्यानंतर इथे टॉयलेट बाथरूम आहे, इथे एक वॉर्डरोब आता बनवून घेतला आम्ही आल्यानंतर, कपडे ठेवायला जागा कमी पडायची म्हणून, आणि ह्या आता आमच्या बॅगा भरल्यात जायच्या। तर इथे हा एक हल्ली वॉर्डरोब बनवून घेतलाय। त्यानंतर इकडनं पाठीमागे पण अशी पडवी वगैरे काढून घेतलेली आहे एक्स्ट्रा। इथे एक बेडरूम आहे, पण आता इथे काकी झोपल्या आहेत, तर त्यामुळे आता आत न जात आहे, दुपारीची वेळ आहे तर त्या झोपल्या आहेत। तर माझं लग्न झालं त्यावेळी फक्त खाली होतं, त्यानंतर आता वर पण वाढवून घेतलंय, सो चला दाखवते। इथे असं स्लायडिंग डोअर आहे। इथे वर काही एवढा जास्त वापर होत नाही, कारण कोण नसतं इथे, आई पप्पा आणि दीर माझा आहे तोच असतो। तर इथे एक अशी बेडरूम आहे, आणि वरचा हा हॉल आहे वरचा। इथे ही पूर्ण पीओपी वगैरे केलं नाहीये अजून, थोडंफार काम करून घेतलेलं आहे, पण सध्या काही एवढा वर यूज होत नाही, कपडे वगैरे वाळत घालतात पावसामध्ये। व्ह्यू आहे बाहेर, हा बघा, बाल्कनी ठेवलेली आहे।
इथून पण असा हा फ्रंट व्ह्यू आहे. मंडप घातल्यामुळे तो लॉक झालाय आणि इथून वर जाऊ शकतो आपण टेरेसवर. तर ते पण पुढे मागे वाढवायचं असेल तर त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. तो इथून वर जाऊ शकतो. तर इथून अजून एक बेडरूम आहे जिथे आम्ही ज्यावेळी येतो त्यावेळी आम्ही असं बेडरूम आमचं असं काय नाहीये की प्रत्येक जणाचा हा बेडरूम आहे किंवा तो त्याचा आहे. आम्ही प्रत्येकाच्या बेडरूम मध्ये वावर करत असतो. अजून तरी असं आहे, पुढचं माहिती नाहीये पण अजून तरी असं आहे. आणि आम्ही आल्यानंतर इथे असतो पण आम्ही सगळे बेडरूम वापरतो. इथे आहे टॉयलेट बाथरूम, तो काही दाखवत नाही. त्यानंतर इथे पण असं ओपन टेरेस पेंग्विन आहे तिथे आणि हे लावले अनिकेतने. खूप मोठं काम केलंय ते लावून. आमचं सासरचं घर, माझं सासरचं घर आणि अनिकेतचं घर जे घर आहे ते असं आहे. आणि मी तुमच्याशी शेअर केलंय की माझं घर कसं आहे, आजूबाजूचा परिसर कसा आहे तो. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल, माझं घर आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.